Good morning everyone. Welcome back to my channel. सकाळी सकाळी लावला शाळेत सोडल्यानंतर घरी जायला निघाली तेव्हा घरच्यासाठी 2 पॅकेट दूध घेतलं आणि रस्त्यात मग सतीश मिळाले. त्यांना म्हणजे मी बोलवून घेतलं होतं का तर चहा प्यायसाठी सोबत. त्याच्यानंतर आम्ही दोघे एका चहाच्या स्टॉलवर गेलो आणि तिथं चहा पिला सोबत. तर ही आमची छोटीशी चहा डेट. घरी आली तोपर्यंत बघितलं तर गॅसवर कारल्याची भाजी शिजत होती आणि एका बाजूला वरणाचं कुकर लावलेलं होतं. आई खाली पोळ्या लाटून देत होत्या, मी शेकायला घेतल्या. सायमल्टेनियसली इकडे संगीताताई फरशी पुसून घेत होत्या. एका वेळी क्लिनिंग आणि कुकिंग दोन्ही काम सुरू होती. खरं सांगायचं तर घरच्यांसाठी प्रेमानं बनवलेली पोळीच सर्वात स्वादिष्ट असते. आई झाल्यानंतर वेळ सांभाळणं थोडं अवघड झालं आहे, पण घर, बाळ आणि स्वतःसाठी वेळ काढत काढत हीच माझी खरी दिनचर्या आहे. तुमच्या घरी पोळ्या कोण बनवतं? आई, सासूबाई की तुम्ही स्वतः? कमेंट करून नक्की सांगा. पोळी छान फुगलेली आहे. टम्म फुगलेली पोळी म्हणजेच आपण परफेक्ट कुक आहोत असं म्हणू शकतो. इथं घरी उठला त्याला थोडा वेळ खेळवते मी. फॅन कुठे? एक पिल्लू. फॅन कुठे? फॅन बघू. फॅन कुठे? घरविल उठला होता, तुम्ही आताच बघितलं. मी त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले आणि आठवलं की त्याच्या 2-3 शर्ट्सचे बटन निघालेले आहेत म्हणून मी शिवायला घेतले. मनात विचार येतो, घरी जर बटन तुटल्या एखाद्या शर्टच्या तर सगळे लोक टेलरकडे नेत असतील, घरी शिवत असतील की ते टाकून देऊन दुसरं कपडे घेत असतील. बालिश विचार आहे ना, पण तुमच्याही मनात येतो का हा असा विचार? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बटन्स लावणे, हाताने कपडे शिवणे, ह्या सगळ्या गोष्टी कधी केल्या तर नाही आहेत, पहिल्यांदाच केल्या. तरी पण मला बटन छान लावता आली. सो इट्स अ बिग अचिव्हमेंट फॉर मी. ये. त्याच्यानंतर घरविलची आंघोळ करून दिली. त्याचं सगळं आवरलं, स्वतःचं सगळं आवरलं, मशीनमध्ये कपडे घातले आणि दुपार झाली. तर हा होता दुपारपर्यंतचा माझा कार्यक्रम. तर घरी थोडे पाहुणे आले होते, म्हणजे जिजूंचे मित्र आले होते. तर त्यांची फरमाईश होती की कच्चा चिवडा म्हणजेच भेळ बनवायची होती. त्याच्यामुळे मुरमुरे घेतले, बघितले ते नरम होते म्हणून त्याला भाजून घेतलं आणि अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 हिरवी मिरची घेतली आहे चिरून बारीक, थोडीशी कोथिंबीर. इथे मक्याचे पोहे तळून दिले होते संगीताताईंनी आणि शेंगदाणे पण तळून दिले होते, ते घातलेत. 1 ते 2 टमाटर, म्हणजे साईजनुसार घ्या, मीडियम साईजचे 2 टमाटर. त्यातलं आतलं जे भाग आहे बियांचं ते सगळं काढून घ्यायचं, नाहीतर पूर्ण नरम होईल तुमचा चिवडा. आणि बारीक चिरून ते सगळं एकत्र केलं आहे. सर्विंग केली इथं आणि सोबत चहा ठेवला होता उकडत.
सायंकाळच्या जेवणात भेंडीची भाजी बनवायला घेतली. यासाठी तयारी करून घेतली ती एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला, सुक्या लाल मिरच्या घेतल्या आणि भेंड्या ज्या आहेत त्या उभ्या चिरून घेतल्या. जरी कोवड्या असल्या तरी उभ्या चिरल्या आहेत मी, कारण वेगवेगळ्या शेपच्या जरी कापल्या आपण तरी मुलांना ते खायला आवडतं वेगवेगळं. जरी पद्धत माझी सेम होती भाजी बनवायची तरी माझ्या भाचीला ती खूप आवडली भाजी. भेंडीची भाजीमध्ये सिंपल, बस तेल घ्यायचं, त्याच्यात जिरा मोहरीचं फोडणी, एक कांदा, सुकी लाल मिरची, त्याच्यात भेंड्या टाकून घेतल्या, थोडी हळद टाकली, त्याच्यानंतर त्याला शिजू दिलं मीठ घालून. त्याच्यानंतर त्या भाजीचा व्हॉल्यूम एकदमच कमी होतो आणि थोडंसं लाल तिखट जर पाहिजे असेल तर लिंबू पिळून घ्यायचा. भाजी रेडी आहे आपली. धनिया डालते, सब्जी रेडी. स्वयंपाक झाल्यानंतर मी वंशचा प्रोजेक्ट करत बसली होती. जरी मुलांसाठी हा प्रोजेक्ट दिला असला तरी सराव हा पॅरेंट्स लोकांचाच असतो. असो, सगळ्यांची जेवणं वगैरे आटपली. तर हा होता आजचा माझा दिवस. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.